नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी. मेथीची भाजी तर आपल्याला बनवायची आहे, पण तेल वापरायचं नाही. ही मेथीची भाजी आपल्याला बनवायची आहे वजन कमी करण्यासाठी. त्यासाठी घेतलेली आहे आपण स्वच्छ धुवून नीट निवडलेली भाजी घेतलेली आहे आणि स्वच्छ पाण्याने घेतलेली आहे आपण धुवून. आणि ही घेतलेली आहे आपण मेथीची भाजी, थोडीशी कुटलेली घेतलेली आहे हिरवी मिरची आणि घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट आणि लसूण आपण छान असा मिक्स करून छान खलबत्त्यामध्ये घेतलेला आहे छान कुटून. आणि ही घेतलेली आहे भिजवलेली मुगाची डाळ. अशा पद्धतीने घेतलेलं आहे आपण साहित्य. आपण मेथीची भाजी बनवणार आहोत तेल न वापरता, म्हणजे तेल नाही वापरायचं आपल्याला भाजीला. आणि भाजी तर करायची. चला तर मग बनवूया भाजी. पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर. पातेलं गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत मोहरी. पातेलं आपलं छान गरम झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊयात मोहरी. मोहरी छान झाल्यानंतर आपण टाकणार आहोत मेथीची भाजी. भाजी घेऊयात टाकून. भाजी छान अशी घ्यायची टाकून आणि मग टाकायची भिजवलेली मुगाची डाळ. छान असं भाजीला घेऊयात आपण हलवून. मस्त भाजी घेऊयात आपण हलवून. आणि भाजी थोडीशी नरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत हिरवी मिरची. छान अशी कुटलेली हिरवी मिरची घेऊयात टाकून. आता घेऊयात हिरवी मिरचीची पेस्ट घेऊयात हिरवी मिरचीची टाकून भाजीला घेऊयात छान असं हलवून. टाकूयात आता शेंगदाण्याचा कूट घेऊयात टाकून. आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडेसे पाणी घेऊयात टाकून. छान भाजी घेऊयात शिजून. चवीनुसार टाकूयात मीठ. छान अशी भाजी घेऊयात शिजून. अशा पद्धतीने आपली भाजी होत आहे. अशी छान अशी आपली झालेली आहे मेथीची भाजी तयार. आपण भाजीला थोडंही तेल नाही वापरलं. तेल न वापरता आपण मेथीची भाजी केलेली आहे. चला तर मग आपण आता बनवूया तेल न वापरता पोळी. आपण पोळीला पण तेल नाही वापरणार. कणिक मी अगोदरच लावलेला आहे. आता आपण करूया तेल न वापरता पोळी. असा घेतलेला आहे आपण गोळा कणकीचा. आता आपण करूयात त्याची पोळी. असं छान गोल करून घेऊयात. आणि हा घेतलेला आहे आपण उंडा. असं त्याला लावूयात पीठ आणि असं करून घेऊयात. आणि आता करणार आहोत आपण ह्या उंड्यापासून पोळी. छान अशी आपण घेऊयात गोल पोळी लाटून. अशी गोल आपण लाटून घेतलेली आहे पोळी. आता आपण या पोळीला घेणार आहोत भाजून. तवा ठेवलेला आहे गॅसवर. तवा गरम झाल्यानंतर आपण टाकूयात पोळी. तवा आपला झालेला आहे छान असा गरम. आता घेऊयात भाजून पोळी. पोळीला पण आपण थोडा सुद्धा तेलाचा थेंब वापरणार नाही. अशी आपली पोळी भाजत आहे. आता पोळीला घेतलेला आहे आपण पलटून. असं आपण भाजी आणि पोळी ह्या पद्धतीने जर खाऊन म्हणजे करून बघितली ना तर आपलं नक्कीच वजन कमी होतं. छान भाजून घेणार आहोत आता आपण पोळी. अशी छान आपली भाजलेली आहे पोळी. अशा पद्धतीने तेल न वापरता झालेलं आहे आपलं जेवण तयार. आपण केलेली आहे तेल न वापरता भाजी आणि तेल न वापरता पोळी. अशा पद्धतीने कोणतीही भाजी केली तेल न वापरता, पोळी पण तेल न वापरता केल्यास वजन नक्की कमी होतं. आणि गोड पण म्हणजे साखर पण नाही खाल्ल्यास पण वजन कमी होतं. म्हणून अशा पद्धतीने भाजी पोळी केल्यास वजन तर नक्कीच कमी होतं. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी अशा पद्धतीने भाजी आणि पोळी नक्की करून बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा.